आजचा माझा एक खूप छान अनुभव सांगते तुम्हाला. तर सध्या माझ्याकडे ज्या मावशी येतात, त्या मराठवाड्यामधल्या एका गावामध्ये राहतात आणि कामाच्या निमित्ताने त्या आणि त्यांची मुलगी इकडे नवी मुंबईमध्ये शिफ्ट झालेत. अगदी 2च महिने झालेत शिफ्ट होऊन. तर गेल्या 10 दिवसांपासून ना त्यांच्या इथे पाणी आणि इलेक्ट्रिसिटी याचा मेजर इश्यू चालू आहे. आता त्या माय लेकी मिळून जवळ-जवळ 6 घरची कामं दिवसभरात करतात. तर प्रेझेंट सिच्युएशनमध्ये एका घरून त्यांना सांगितलंय, की "मावशी तुम्ही कितीदाही घरी येऊ शकतात. फिल्टरचं प्यायचं पाणी, स्वयंपाकाला पाणी आणि बाकी सगळ्या कामांसाठी तुम्ही पाणी इकडनं घेऊन जात जा." दुसऱ्या ठिकाणी त्यांना सांगितलं, "तुम्ही आमचं जेवण बनवतात ना, तसंच तुमचं माय-लेकींचं जेवण पण इकडेच बनवून डबा भरवून सकाळ-संध्याकाळ घेऊन जात जा. पाणी नाही, लाईट नाही, कसं करणार ना सगळं मॅनेज?" आणि हाईट्स म्हणजे एका ठिकाणी त्यांना सांगितलंय, की धुवायचे कपडे आमच्या घरी घेऊन या, जेव्हा कामाला येतात तेव्हा आणि रोज वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवून ड्राय करून तुम्ही परत नेत जा. आणि हे सगळं आपल्या डोळ्यासमोर बघितलं ना, की इतकं छान वाटतं. कारण हे सगळं ना फक्त मुंबईमध्येच होऊ शकतं. मुंबईमध्ये आलेला प्रत्येक माणूस हा शून्यातून कुठे ना कुठे स्टार्ट करतो. एक छोटंसं घर, कधी वॉटर इश्यू, कधी इलेक्ट्रिसिटी इश्यू, कधी ट्रॅव्हलिंगचा इश्यू आणि हे सगळं करत-करत ना तो त्याचा प्रवास स्टेबिलिटीपर्यंत नेतो आणि थोडं स्टेबल झालं ना, की जेव्हाही तो असं स्ट्रगल करणाऱ्या माणसाला बघतो ना, त्याला स्वतःची आठवण येते, की आपणही अशीच सुरुवात केली होती आणि त्यामुळे प्रत्येक मुंबईकर ना नेहमी हात द्यायला तयार असतो आणि दुसऱ्याला वर ओढतो. ही जी गोष्ट आहे ना मुंबईची, त्यामुळे यार, त्यामुळे मुंबई कधी सोडावं वाटत नाही. ये जो बात है ना भाई, स्पिरिट, स्पिरिट, दिस इज कॉल्ड ॲज मुंबई स्पिरिट.